पण मोहोळ तालुक्यात थोडी गटबाजी आहे, या सर्वांची समजूत काढण्यात यशस्वी होईल? नाही 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 गल्लत होती. मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये गटबाजी नाही आहे. जो घड्याळाला मत टाकतो तो त्या तालुक्यातला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं तशी कुठलीही गल्लत करू नका. मेहरबान करून माझ्या तालुक्यामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये गटबाजी नाही राष्ट्रवादीमध्ये. तुमच्या डोक्यातनं ते काढा मेहरबान करून मीडियावाल्यांनी. कुणीतरी एखाद्यानं आपल्या कॅमेरा पुढं यावं म्हणून करता काय म्हणत असेल तर ते गौण आहे. परंतु इथं गटबाजी नसल्यामुळेच 3 आमदार या तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादीचे अपरिचित दिलेले आहेत निवडून. आणि आघाडीचा धर्मसुद्धा या तालुक्यातील मतदारांनी गेली 3-4 निवडणुका पाळलेला आहे. तसाच याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार हे रामभाऊ सातपुतेंना प्रचंड मताधिक्य देऊन तो पाळणार आहे. 7 तारखेला दिसणार आहे. खूप काही लांब नाही आहे. आम्ही इथं असणार आहे, तुम्ही इथं असणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं होतं की मालकाचा आदेश आल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही. हे त्यांची एक भावना असती. परंतु आज मी त्यांना सांगितलेलं आहे आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना माहितीच आहे की आम्ही आघाडीचा धर्म तंतोतंत पाळणारी माणसं आहोत. आम्ही सत्तेपेक्षा संपत्तीपेक्षा विचाराला मानणारी माणसं आहोत. आणि दिलेला शब्द पाळणं ही या मोहोळ तालुक्याचा लौकिक आहे आणि तो लौकिक आम्ही कधीही बाद होऊ देणार नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर थोडी नाराजी व्यक्त होत होती. मोहोळ तालुक्यातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं पाठबळ मिळालं होतं. त्यात आपले काही समर्थकही आंदोलक म्हणून मैदानात होते. त्यांची समजूत काढण्यात आपण यशस्वी ठरसाल असं वाटतं? अहो, प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो. तो इथं मराठा समाज असो किंवा आदर समाज असतो, त्यांना त्यांच्या समाजाचा अभिमान असतो. आपल्या समाजाला काहीतरी मिळावं म्हणून ते प्रयत्न करत असतात. ते काही गैर नाही आहे. परंतु हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे. त्यामुळे इथं आरक्षणाचा कुठलाही मुद्दा आणला तर इथला कार्यकर्ता मतदार हा बाबुराव अण्णांच्या विचारात तयार झाला असल्यामुळं त्याचा कुठलाही परिणाम हा या ठिकाणी आरक्षणाचा मोहोळ तालुक्यातील मतदारामध्ये कार्यकर्त्यामध्ये होणार नाही. कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर लादलेले निर्बंध यासह अनेक प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी व्यक्त होत होती. ही नाराजी दूर करण्यात या प्रचार कालावधीत आपण यशस्वी कराल असं वाटतं? असं आहे की देश चालवताना एखादी दुसरी गोष्ट मागं पुढं होती, याचा अर्थ शेतकऱ्यांना फार फासालाच लावायला लागले सरकार असं नाही आहे. या तालुक्यात मग मी सांगायचं विसरून गेलो बोलण्याच्या भागात, परंतु जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे की जी सोलापूर जिल्ह्याला वरदायी ठरणारी आहे, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला वरदायी ठरणारी आहे, सांगलीला वरदायी ठरणार आहे, ती योजना मार्गी लावण्याचं काम या सरकारनं आणि प्रामुख्यानं अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी केलेले आहे. याच्यावरून लक्षात येतं की ही लोक शेतकऱ्यासाठी काय करतायत. शेतकऱ्याच्या घरात मुलं आहेत, फार सुशिक्षित सगळ्याच्या घरात मुलं आहेत, रोज वाचतात, पेपर सगळं करतात. त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांच्या मनामध्ये या सरकारबद्दल किंवा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसबद्दल किंवा शिंदेसाहेबाबद्दल कुठलाही नाराजी नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झालेला आहे. भाजपही आता आपला मित्र पक्ष झालेला आहे. या तालुक्यातील भाजपच्याच काही नेते मंडळींनी तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत विरोध करू असा एक निर्धार व्यक्त केलेला होता. तर तो आता भाजपचे वरिष्ठ त्यांना कुठेतरी दटावतील असं वाटतं का? मी आघाडीचा धर्म पाळणारा माणूस आहे आणि आमच्या तालुक्यातले प्रश्न सोडवायला किंवा आमच्या तालुक्यातले मतभेद मिटवायला आम्ही समर्थ आहे ना. त्यामुळं कशाला अडचणीत वरिष्ठ नेत्यांना एवढ्या छोट्या कारणासाठी आणायचं हे फार मामूली कारण आहे. त्यामुळे ह्या कारणाला फारसं आम्ही महत्त्व देत नाही. सातपुते साहेब, प्रणितीताई शिंदेकडून चारित्र्य हनन केलं जाण्याची भीती व्यक्त केली जाते. आमचा आमदार बी दिसले आम्ही पुन्हा यायचं. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय. मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये जे काही विकासाची गंगा या तालुक्यामध्ये जवळजवळ 40,000 कोटीचे रस्ते केले.